जणांनी कशेळी बोगद्यामध्ये प्रवास केला असेल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती कोकणचा माझा रुबाब भारी. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये एक्सपिरियन्स आपल्या कोकणातला कशेळी रेल्वेने प्रवास करतो ना, याला 7 ते 8 मिनिटं जातात. आणि आपली जीवाभावाची कोकणी माणसाची कोकण रेल्वे मंडळी गोरेगाव फाटा किंवा राईट तिथे होता, आम्ही सरळ आलो. जर तुम्हाला माहिती आहे आपण खेड चिपळूण रत्नागिरी साईडला चाललेलो आहोत आणि खड्ड्यात रस्ते बघा, तर रस्त्यात खड्डे, काय बोलायचा काय कळायलाच मार्ग नाही. आपला नेहमीचा गहन प्रश्न मुंबई गोवा महामार्ग कधी होणार. आणि बघा काय परिस्थिती आहे. होणार ह्या वर्षी होणार, पुढल्या वर्षी होणार. गणपतीला राहिल्यात अवघे 40-45 दिवस, तरी अजून यांची रोडची कामं नाही झाली आहेत. आणि हे भरपूर असे खड्डे. कधी होणार मंडई मुंबई गोवा महामार्ग, खरंच कळायला मार्ग नाही. तर आपला प्रवास चालू आहे. आता आपण आलो आहोत कशेळी घाटाच्या जवळ. आपण माणगावरून पुढे जोरात पाऊस आला, क्या बात आहे. तर मस्त आपले कोकणातले रस्ते, ग्रीनरी, छानपैकी पावसाळी वातावरण. आणि बघू शकता आत्ता जोरात पाऊस आलाय. हा हे बघा समोरचं वायपर असा फास्ट करायला लागतात. पुढे बोगदा आहे, पुढे बोगदा आहे. चला मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कशेळी बोगद्यामध्ये प्रवास केला असेल. कशेळी बोगदा होऊन 1-2 वर्ष आली. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे मंडळी, कारण लास्ट टाइम मी 1-2दा आलो होतो तेव्हा कशेळी बोगदा चालू नव्हता, त्याचं अर्ध काम झालं होतं, अर्ध काम बाकी होतं. तर आपल्या पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघणार आहात कशेळी बोगदा. आपल्या यूट्यूब चॅनल मेहुल आनंदीवरती हा तुम्हाला कशेळी बोगदा पहिला बघायला मिळणार आहे. आणि बघा ना काय वातावरण आहे समोर. चला आता हा प्रवास कंटिन्यू करतो. कशेळी बोगदा अगदी समोर आहे आणि जोरदार पाऊस आलाय. गट आहे कशेळी बोगदा कुठे आहे आम्ही थोडा विचारत झालो. आणि बघा असा हा धोधो पाऊस कोकणातला. आणि ते बघा म्हणजे जणू आपल्याला कोकण हे आपलं स्वागतच करते. बरोबर आनंदी? अजून बरोबर काय म्हणताय बाबा, बरोबर ना? चला जरा ट्रकला पुढे जाऊ दे, मग तुम्हाला एकदम आपल्याला विजन क्लिअर मिळेल. तो बघा कशेळी बोगदा. चला माझी बरीच अशी इच्छा होती आपल्याला कधी कशेळी बोगद्यामधून जायला मिळणार. आणि आज शेवटी तो योग आला. कशेळी बोगद्याला आपण एंट्री घेतोय. हा बघा, हा इथून लेफ्ट साईडने तुम्ही बघताय तो जाण्यासाठी मार्ग गोवा चिपळूण रत्नागिरी गोवा, आणि तिथे पलीकडे राईटने येण्याचा मार्ग. चला पहिलाच माझा आपला कशेळी बोगद्याचा आपला प्रवास. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती कोकणचा माझा रुबाब भारी. मंडळी माझं कोकणचा रुबाब भारी. कोकण 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 कोकण. चला मंडळी, फर्स्ट टाइम लाईफ मध्ये एक्सपिरियन्स आपल्या कोकणातला कशेळी बोगदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला या प्रवास करून दाखवतोय. तुम्ही जर माझ्यामध्ये बरोबर कोकण फिरा, आपण स्वर्गाची सफर करूया आणि मस्त फुल एन्जॉय करूया. बघा मी असं ऐकलंय आपण ज्या रेल्वेने प्रवास करतो ना, याला 7 ते 8 मिनिटं जातात. ओके, तर आता हा बोगदा आम्ही टाइम लावलेला आहे, बघायला किती वेळ लागतो. आता जस्ट आमचा पहिला 1 मिनिट झालेला आहे. बरोबर आनंदी? चला, हा पूर्ण कशेळीचा बोगदा म्हणजे कशेळीचा डोंगर फोडून हा तयार केलेला टनेल आहे, बोगदा आहे. मुंबई पुण्यावर एक्सप्रेसने ट्रॅव्हल करताना बरेच आपल्याला 4 ते 5 बोगदे लागतात. पण कोकणामध्ये रत्नागिरीचा आहे तो 15 मिनिटाचा आहे आणि हा त्याच्यापेक्षा अर्धा, तरी पण त्यातल्यापैकी मोठा 7, 8, 9 मिनिटाचा आहे कशेळी बोगदा. हा चला आता मंडई बघा, अवघ्या किती मिनिटं आम्ही गेलो, बरेचसे मिनिटं झाली. बघा मंडई, आता तुम्ही बघू शकता आपण आलो कशेळी बोगद्याच्या
एक्झिटला. तर मस्त असा सुंदर आपला कोकणातला प्रवास. बोगदा लगेचच सुरू झाला आणि लगेचच संपला, कळलंच नाही काही. पण चला, एक आनंद घेतला, एन्जॉयमेंट करतोय आणि आपला कोकणातला प्रवास चालू आहे. तर मंडळी, ह्या ब्लॉगच्या आपण आता एंडिंगला आलेलो आहोत. तर आपण कुठे चाललो आहोत तर कोकणामध्ये खेड जे आहे आपलं खेड तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काळकाई माताचं मंदिर खूप फेमस आहे आणि वार्षिक आम्ही तिथे नेहमी भेट देतोच. त्यानुसार आमचं हे आम्ही आता देवीची मनोभावने पूजा अर्चा भक्तिभावने करणार आहोत. तुम्ही या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. या थोडा एक 10-15 मिनिटे खेडला काळकाई मातेच्या दर्शन घेऊया. म्हणजे कोकणातून प्रवास करताना कोकण रेल्वेचा अनुभव काय वेगळाच असतो. आज आपण आपल्या गाडीतून प्रवास करतोय, पण बघू शकता आपण कोकण रेल्वे आपल्या साथीला आहे. बघा, आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये समोरच तुम्ही बघू शकता कोकण रेल्वे. हा सुंदर असा नजारा. मला असं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवणारा खरंच एन्जॉय वाटतंय आपली कोकण रेल्वे. बघा, थोडा इथे आपण थांबू आणि आपली जीवाभावाची कोकणी माणसाची कोकण रेल्वे. जसं तुम्हाला सांगितलं, आता आम्ही आलो आहोत खेडच्या जवळ, भरणे जवळ आपल्या आई काळकाईचं मंदिर आहे. माझ्या मागे बघू शकता, सुंदर असं छान असं मंदिर आहे. आनंदीने साडी, ब्लाऊज पीस, खण नारळ, तसेच पेढ्याची पुड्याचा बॉक्स असं घेतलेलं आहे. आपण देवीची छानपैकी ओटी भरणार आहोत. चला, मंदिराचा परिसर आणि कसं काय मंदिर आहे, आईचं दर्शन आपण बघूया या व्हिडिओमध्ये पुढे. आई काळकाई माते की जय. खेड भरणे नाका आई काळकाई मंदिर. प्रवेश जरा आई काळकाई मंदिर भरणे. मुख्य प्रवेश मंडळी, मुख्य प्रवेशद्वारा करून काळकाई मंदिरामध्ये आला तर असा काय देवीचा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. या सगळ्या देवीच्या बहिणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि असं आहे बघा मंदिर, सुंदर असं आई काळकाई माऊलीचं मंदिर. देवी काळकामध्ये भरणे असं काय संस्थापक मंडळ आहे देवीचं. आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता आई काळकाई माते आणि तिच्या बहिणी. श्री देवी काळकाई बहीण, तसेच श्री सेवी खेडजाई बहीण, श्री देवी रेडजाई बहीण, श्री देवी पाथरजाई बहीण, श्री देवी रामवरदायिनी आणि श्री देवी खेडनाथ हा भाऊ. अशा बहिणी आणि त्यांचा असा भाऊ, असं काय बहीण भावाचं नातं. आणि हे प्रमुख खेड गावातील तालुक्यातील आपल्या कोकणातील आई देवींचं मुख्य मंदिर इथे. आई देवीचं दर्शन घेऊया आत मंदिरात जाऊन. देवस्थान असं काय विश्वस्त मंडळ आहे. 12 आणि आई देवी काळकाई मंदिर भरणे खेडच्या दर्शनासाठी आपण आल्यावर आनंदी. चला, शेवटी एक्झॅक्ट 12ला आलो आई काळकाई देवीच्या दर्शनाला. आता आपण काय काय आणलं आहे? साडी, अच्छा, मनोभावे देवीची पूजा आणि ओटी भरणार. जी साडी चोळी भरली ती देवीच्या जवळ तिला अर्पण करण्यात आलेली आहे. खण, नारळ आणि साडी. चला, देवीचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आई काळकाई माते की. मध्ये देवीचं दर्शन घेतल्यानंतर मागच्या साईडला असं काय झाड. हे झाड कसलं आनंदी? उमराचं झाड आहे
आणि शंकर बाप्पाची पिंड आहे. गाई शंकर बाप्पाला अभिषेक घालते दुधास्त्रातून. बघा असा काय हा चित्र आहे, देखावा आहे. नंदी देवता आणि आपले शंकर भगवान देवो के देव महादेव आणि गाई त्यांना दुधाचा अभिषेक करते. आलात भरणे नाक्याला खेळला तर नक्की या मंदिराला भेट द्या. दर्शन घेतल्यानंतर जरा आजूबाजूचा परिसर दाखवायचा झाला तर देवीच्या बाजूला भरपूर असा मोठा सभा मंडप आहे. बघा ते छानसे वार्षिक कार्यक्रम होता. देवीचा उत्सव, पालखी, नवरात्राची, देवीचा जागर गोंधळ करण्यासाठी भरपूर इथे स्पेस आहे. आई काळकाई मंदिर भरणे खेड नक्की भेट द्या. या ब्लॉगमध्ये कोकण श्री जसं तुम्हाला मध्ये चालू आहे, कोकण श्रीचा पार्ट 3. पहिल्या पार्टमध्ये आपण पळसदरी स्वामी समर्थ मठ बघितलं. दुसऱ्या पार्टमध्ये पालीचा महागणपती बघितला. तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजे ह्या पार्टमध्ये आपण काय बघितलं, आपण पालीवरून निजामपूर मार्गे मस्तपैकी ग्रीनरी, छान असा नजारा, इकडे शेती करताना, फार्मिंग करताना काही शेतकऱ्यांना बघितलं. पाण्याचा स्रोत, गार वगैरे वाटून कशेरी टनेलमधून आपण फर्स्ट टाईम आलो आपल्या गाडीमधून. छान असा प्रवास झाला आणि शेवटी आपण खेडला कोकणामध्ये पोचलेले आहोत. पण इथून अजून आपण पुढे जाणार आहोत. तर त्याच्याबद्दल तुम्ही आपण कुठे जाणार आहोत ते आपल्या या सिरीजच्या कोकण सिरीजच्या 4थ्या पार्टमध्ये जाणून घ्या. आई काळका इथं छान असं मंदिर आहे इथे आणि छान दर्शन झालं. तुम्हाला दर्शन होण्याचा प्रयत्न करा. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्या भेटू आपण नवीनच्या व्हिडिओमध्ये. मंडई जसं तुम्हाला माझ्या मुंबई कोकण प्रवासाचे आपल्या चॅनलचे बरेचसे व्हिडिओ आले. पळसदरी स्वामींचा मठ हा पहिला व्हिडिओ. भाग 2 मध्ये पाली बाप्पा, वॉटरफॉल, पाऊस, कांदा भजी. तिसरा व्हिडिओ मुंबई ते कोकण माणगाव ट्रॅफिक अवॉइड करणारा निजामपूर मार्गे. तसं आपल्या चॅनलवरती कोकण सिरीज चालूच आहेत. पण हमरापूरचे गणपती बाप्पा, सुबक मूर्तिकांशी आपण गप्पा मारला. तिकडच्या त्यांच्या अडचणी, त्याच्यातच त्यांनी काढलेलं सोल्युशन, किती वर्षे हा ते गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवत आहेत. तिकडचं सुबक रूप, हमरापूर पेंडचे गणपती, लाडके बाप्पा, मोठे बाप्पा, मोके बाप्पाचं आगमन, असे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. ह्या व्हिडिओ मी शेवटपर्यंत बनवल्याबद्दल धन्यवाद. न विसरता मंडळी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ दिसेल. थँक्यू.